सर्वांना नमस्कार। मागील 15 तारखेला महानगरामध्ये इलेक्शन्स झाले। शहराने भारतीय जनता पक्षावर प्रचंड विश्वास टाकला, मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून दिले आणि त्यामुळे महापौर होण्याचा मान मिळाला। शहरातील सर्व जनतेचे मनापासून आभार आहे। हे करत असतानाच आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी, माननीय फडणवीस, आपले सीएम फडणवीस साहेब, आमचे सर्व शीर्षस्थ नेते, शहराचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी, आमचे सर्व आमदार मते साहेब, खोपडे साहेब, दटके साहेब, इतर सर्व मोठे नेते ज्यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळे काम करतो, सर्वांचे मनापासून आभार मानते। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जे पदाधिकारी नसतील पण स्नेही आहे अशा सर्वांचं देखील मनापासून आभार मानते। त्यांच्यामुळे हा प्रवास पूर्ण झाला, शक्य झाला आणि त्यामुळे आज महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। भारतीय जनता पक्ष आणि सोबत जे आणखी 2 लोक आहेत। आणि हे म्हणत असताना एकीकडे जेव्हा माननीय नेत्यांचे आभार आहे, त्याचवेळी अतिशय आनंद या ठिकाणी आहे। हा आनंद व्यक्त होत असताना जबाबदारीची सुद्धा जाणीव आहे। शहरासाठी काम करायचं आहे, एवढा मोठा विश्वास जो नेत्याने टाकला आहे, निश्चितपणे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। मी माझ्यासोबत लीलाताई हाथीबेड ह्या उपमहापौरपदी आहे। बाल्याभाऊ आम्हाला सत्तापक्ष नेता म्हणून मिळाले आहे आणि सत्तापक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून निश्चितपणे महानगराचं टाऊन हॉल, आपलं सदनाचं काम शहराला उपयोग होईल, शहराच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्याचा फायदा होईल या अर्थाने करण्याचा मानस म्हणजे आमचा निर्धार आहे। आज पहिला दिवस आहे, पदग्रहण केलेलं आहे। अगदीच कुठल्या विभागाची अजून तशा प्रकारे आढावा बैठक, तितकं डिटेल कुणाशी बोलणं झालेलं नसलं तरीसुद्धा महानगरपालिकेच्या काही गोष्टींचं जे आकलन माझ्याकडे आहे, त्या अर्थाने तुमच्याशी बोलायचं ठरवलं आहे। आणि म्हणून हे ठरवताना जसं महानगरपालिकेमध्ये समजा मी असं समजते की तुम्ही हे विचारणार आहात की तुम्ही साधारणतः कुठल्या गोष्टी काय करणार, काहीतरी अजेंडा असेल असा तुमचा प्रश्न आहे असं मी गृहीत धरते। आणि त्या अर्थाने मला असं म्हणायचं आहे की समजा महानगरपालिकेमध्ये आता महापौर म्हणून आणि आम्ही सगळे मिळून जेव्हा काम करणार आहे, तर येथील शिक्षण विभागाचा जो विषय आहे, शिक्षणाच्यामध्ये आपल्या इथे जसं याच्यापूर्वी देखील म्हणजे आज पदग्रहण जरी आज झालं तरीसुद्धा तुम्ही गेल्या 10 दिवसांमध्ये आपलं कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण बोलतोच आहे। खूप प्रश्न तुमच्याही मनात आहे, काही टेंटेटिव्ह उत्तरही देणं झालं आहे आणि त्यातलाच प्रश्न आहे की महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचं काय, शाळांचं काय। मला आपल्याला असं सांगायचं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये आधी शाळा थोड्या अधिक होत्या, त्या जरी कमी झाल्या असल्या काही प्रमाणात तरीसुद्धा कमी होण्याचं जे इंग्रजी माध्यमांचं प्रमाण वाढवायचं असा जो विषय होता, तर ते काम सुरू केलेलं आहे महानगरपालिकेने। 6 इंग्रजी माध्यमांच्या शाळा याच्यापूर्वी होत्या, त्या वाढून नंतर 13 झाल्या आहे आणि त्याच्यामध्ये आता जसं 38 प्रभाग आपल्या इथे आहे, तर प्रत्येक प्रभागामध्ये एक चांगली शाळा इंग्रजी माध्यमांची तयार करायची आणि त्या माध्यमातून जे गोरगरीब जे लोक आहे, गोरगरीब म्हणण्याचा अर्थ असा आहे की आज प्रत्येकाला असं वाटतं की आपले मुलं इंग्रजी शाळेत शिकले पाहिजे आणि तिथे मोठ्या प्रमाणात फीस त्यांना द्यावी लागते। महानगरपालिकेचं कर्तव्य आहे शाळेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण देण्याचं आणि त्याच्यामुळे त्या सर्व लोकांना ज्यांना ती फीस परवडत नाही किंवा ताण पडतो अशा सगळ्या लोकांसाठी अशा प्रकारची शाळा की जिथे चांगलं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळू शकेल, हे काम करण्याचा मानस आहे। 38 प्रभाग, किमान सुरुवात या अर्थाने 38 शाळा व्हाव्या ही तयारी आहे, हा निर्धार आहे। सोबतच त्या दिवशी प्रश्न होता की मग इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत असताना मराठीवर देखील आपल्याला मराठीकडे देखील दुर्लक्ष करून चालता येणार नाही आणि त्याही अर्थाने निश्चितपणे प्रयत्न करणार आहे। आता हे करत असताना महानगरपालिका याच्यापूर्वी जे करत होती त्या गोष्टींमध्ये जसं आर्थिकदृष्ट्या समजा मागे असणारे जे पालक आहे, मागास जे लोक आहे, त्यांच्यासाठी 500 रुपये MPSC व UPSCचं शिक्षण तेवढे पैसे भरून त्यांना देण्याची व्यवस्था करण्याचं महानगरपालिकेचं
एक निर्णय या ठिकाणी याच्यापूर्वीचे जे आपले महापौर होते त्या सगळ्या महापौरांनी शहरासाठी आणि शिक्षणासाठी चांगलं काम केलं आहे आणि तो मानस आहे ते काम पुढे नेण्याचा ठरवलं आहे. 2021 पासून हा उपक्रम सुरू आहे. कोणता? सुपर 75. एक आपण सुपर 30ची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि तशाच प्रकारचा एक उपक्रम आपल्या पूर्वी महानगरपालिकेच्या महापौरांनी ठरवला होता आणि तो सुपर 75 असा होता आणि त्याच्यामध्ये निशुल्क ट्युशन महानगरपालिकेच्या मार्फत NDA, JEE, नीट यासाठी वगैरे आपल्याला सुरू आहे. आता हा जो उपक्रम सुरू आहे याच्यामध्ये 400 विद्यार्थी आज घडीला या गोष्टीचा लाभ घेत आहे आणि त्याच्यामुळे जो स्तर आहे महानगरपालिकेचा तर जे विद्यार्थी आहे त्यांचा 10-20% विद्यार्थी किमान असे आहे की त्यांचा स्तर वाढून त्यांना 90% मार्क्स त्या विद्यार्थ्यांना मिळतात आहे. त्याच्यामुळे गुणवत्तेचा स्तर वाढतो आहे. हे शिक्षण विभागाचं काम महानगरपालिकेच्या मार्फत आपण करतो आहे. आरोग्य विभागामध्ये पुढे आपल्याला अधिक काम करायचं आहे. हे जसं खरं असेल तरीसुद्धा जे काम पूर्वी सुरू आहे त्याची चर्चा केली पाहिजे आणि त्यामुळे नागपूरमध्ये 54 UPSC ज्याला आपण आरोग्यवर्धिनी असं म्हणतो ते दवाखाने सुरू आहे. 20 हेल्थ वेलनेस सेंटर हे देखील सुरू आहे. दोन्ही यंत्रणा अधिक सशक्त व्हाव्या यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत आपण प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे ते आपण खूप सशक्त करू आणि याच्यामध्ये ज्या काही आरोग्याच्या सोयी आहे, ज्या उपलब्ध सोयी आहे, जे उपचार मिळतात त्या उपचारांची माहिती जनतेपर्यंत आता जेवढी आहे त्यापेक्षा अधिक ताकदीने, अधिक खाली, अधिक शेवटच्या स्तरापर्यंत नेण्याचं देखील आपलं ठरलेलं आहे. याच्या पूर्वीच्याही अजेंड्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आपल्याला माहिती आहे की मोतीबिंदूपासून शहर मुक्त करण्याचा मानस मागील आपल्या महापौरांचा होता. माननीय दयाशंकरजींचा तो मानस एक होता. त्याच्याशिवाय नेत्रज्योती आणि नेत्रसुधार अशा 2 गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या असं ठरलेलं होतं की काही समजा डोळ्यांचा तिरळेपणा असेल तर त्यासाठी ऑपरेशन आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून करू शकतो का, तर ते देखील काम सुरू केलेलं होतं आणि ते आपण अव्याहत तसंच ठेवणार आहे. त्याच्याशिवाय मोतीबिंदूच्या संदर्भातला एक निर्णय करताना की आपण हे काम करतोच आहे पण त्या आठवड्यात काम तपासणी झाल्याच्या नंतर लगेचच्या लगेच त्याचं ऑपरेशन त्याचवेळी झालं पाहिजे आणि हे सगळं करत असताना शहर मोतीबिंदूपासून मुक्त करता आलं पाहिजे. हा देखील मानस जो पूर्वीचा आहे तो जे चांगले उपक्रम आहे ते निश्चित तशाच प्रकारे पुढे चालवण्याचा मानस. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की 10 रुपयामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत 21 तपासण्या आरोग्याच्या आपण आधी सुरू केलेल्या आहे आणि त्याचा लाभ आतापर्यंत 14 महिन्यांमध्ये एक 1700 नागरिकांनी या गोष्टीचा लाभ घेतला आहे. एक चांगली योजना आहे आणि त्याच्यामुळे याच्यापेक्षा अधिक ताकदीने पुढील दिवसांमध्ये जास्ती लाभार्थी या योजनेचे वाढवायचे यासाठी प्रयत्न करायचा असं ठरलेलं आहे. पाणी पुरवठ्याचा विषय आपल्याला माहिती आहे. खरं म्हणजे इतक्या गोष्टी आहे की साधारणतः म्हणजे तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर आणि माननीय नितीनजींच्या सांगण्यामध्ये भाषणामध्ये नेहमी 24/7 पाणी पुरवठ्याचा विषय आपण नेहमी ऐकला आहे. तो पूर्ण झाला नाही. हे जरी खरं असलं तरीसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याची परिस्थिती, पाणी पुरवठ्याची परिस्थिती सुधारलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. मागील काळामध्ये 40-50% ते काम झालेलं आहे. अधिक ताकदीने ते पूर्ण करण्याचा मानस आहे. थोडा वेळ लागत असेल तरीसुद्धा मला हे सांगताना तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी मी निवडून आली होती पहिल्यांदा तेव्हापासनं आणि म्हणजे इतकी स्थिती कठीण होती की खरोखरीच मगाशी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की राजकारण तिथलं कसं चालायचं तर टँकर वाटपावर आमचं अक्षरशः राजकारण, त्याला राजकारण हा शब्द देखील तसं म्हटलं तर चूक आहे. टँकर वाटप करताना आमच्या अगदी नाकीनऊ येत होते. कुठेच पाणी मिळत नव्हतं आमच्या भागामध्ये. तर ही आमच्या एका भागाची स्थिती नाही, शहरातल्या अनेक भागांची अशी स्थिती होती आणि त्याच्यामुळे मी स्वतः अक्षरशः रात्री 12, 1 आणि 1:30 वाजेपर्यंतसुद्धा समोर 2 व्हीलर घेऊन लोकांच्याकडे मागे टँकर समोर 2 व्हीलरनी ते पोचवलं आहे. आज ती स्थिती नाही. पुष्कळ प्रमाणात परिस्थिती खूप जास्त दुरुस्त झाली आहे. टाक्यांची संख्या वाढली आहे, पाण्याची संख्या, पाण्याचं माप वाढलं आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं करत असताना शहरात लोकांना अधिकाधिक खरं म्हणजे 24/7च पण ते होईपर्यंत जो थोडा वेळ लागणार आहे तोपर्यंत त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होईल एवढं पाणी पुरवठ्याचा मानस निश्चितपणे आहे. तो प्रयत्न करणार आहे. एक पर्यावरणाचा विषय आपल्या सर्वांना म्हणजे
शहरातल्या सगळ्या लोकांच्या मनात ज्यांना जाण आहे त्या सर्वांना वाटते की पर्यावरणाच्या विषयाने काय करणार आहे. महानगरपालिका खरं म्हणजे नेहमी काम करत असते. पुष्कळ गोष्टी असतील, वृक्षारोपण असेल. मी स्वतः 2012मध्ये नगरसेविका असताना विषय महानगरपालिकेचा पूर्वीचाच आहे, रेग्युलरच आहे. एक रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आपल्याला सर्वांना ते पाठ आहे, माहिती आहे. आणि कायद्यात त्याची म्हणजे महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये त्याची तरतूदही आहे की जोपर्यंत तुम्ही हे रेन वॉटर हार्वेस्टिंग नसेल तर तुमचा नकाशा मंजूर होणार नाही, या प्रकारची तरतूद आहे. पण अनेक ठिकाणी आपल्याला असंही लक्षात येते की अनेक ठिकाणी लोकांनी ही व्यवस्था आपल्या घरी केली नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांनी केली नाही त्यांच्या ठिकाणी समजा नवीन नकाशा मंजूर करत असताना ते कंपल्शन आहेच, त्याची अंमलबजावणी नीट व्हावी यासाठी थोडंसं कडक वागावं लागणार आहे, कडक धोरण स्वीकारावं लागणार आहे. प्रशासनासोबत बसू आणि चर्चा करू. 10 पट अशा ठिकाणी त्यांना समजा पूर्ण केलं नसेल ते तर त्यांना दंडात्मक करता येऊ शकते का कारवाई याची चर्चा करणार आहे. आणि चर्चा करून निश्चितपणे काही ना काही प्रमाणात ते कारवाई करण्याची गरज आहे. कारण आज आपल्याला माहिती आहे की जमिनीची भूजल पातळी जी आहे ती फार खाली चाललेली आहे. आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा विषय माझ्या मनात आहे. शहरात हा राबवण्यासाठी प्रयत्न करणार. मी मागील काळामध्ये नगरसेविका असताना नेहरू नगर झोनमध्ये सभापती होते आणि त्यावेळी शहराचीच त्यावेळचे तत्कालीन आपले कमिशनर जे होते ते आले होते आणि हे एक चांगलं वर्कशॉप खरं म्हणजे नेहरू नगर झोनमध्ये घेतलं देखील होते. काही प्रमाणात त्याचा ज्या लोकांनी केलं तिथे मला ताबडतोब दिसलं की ज्यांनी केलं ते लोक नंतर पुढे टँकरला आले नाही. खरं म्हणजे माझ्या इथली जी जमीन आहे ती पाण्याच्या या हार्वेस्टिंगच्या दृष्टीने तितकी उपयोगाची नव्हती, तरीसुद्धा फायदा झाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हे करता आलं तर निश्चित आपल्याला पाण्याची पातळी वाढण्यासाठी आणि पर्यावरणासाठी याची मदत होईल. त्यामुळे हा देखील निर्णय घ्यायचा आहे, घेतलेला आहे, तो कडक अंमलबजावणीने राबवायचा आहे. एक मल निस्सारण या अर्थाने एक विषय आहे. स्लमच्या अनेक वस्त्या आपल्या शहरामध्ये आहे. अनेक ठिकाणी लहान रस्ते आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी लहान रस्ते आहे, सिवेज लहान आहे, टाके बरेच वेळा लहान आहे. अशा ठिकाणी समजा आपले कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन जर सफाई करत असतील तर ते बरेच वेळा आपल्याला माहिती आहे की त्यांच्या जीवाला त्याच्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. ह्या घटना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे अजूनही ते आहे हे जरी खरं असेल तरीसुद्धा त्या अर्थाने मानवविरहित यंत्रणा त्या ज्या मशीन आहे ज्या माणसाशिवाय जाऊन त्या लाईनची सफाई करतील, चेंबरची सफाई करतील, ह्या प्रकारचा देखील उपक्रम याचा अर्थ त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करावी लागणार आहे. त्याचा अभ्यास हेल्थ डिपार्टमेंटसोबत बसून करून ते देखील करण्याचा ठरवलेला आहे. हे सांगताना मला या गोष्टीचा आनंद होतो की आमचा सगळा जो भाग आहे म्हणजे अनेक शहराचा जो आउटर एरिया आहे, आपल्या इथली लोकसंख्या खूप वाढते आहे, आउटर एरिया आहे, अनेक ठिकाणी लेवल मिळत नाही आणि मग मलनिस्सारणाची अडचण होते कारण लेवल मिळत नाही. तर त्याच्यामुळे या सर्व ठिकाणी मोठ्या ज्या ट्रंक लाईन आहे, आपल्याला माहिती आहे 1946मध्ये मोठ्या ट्रंक लाईन होत्या. त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे मी आकडा मुद्दाम सोबत आणला आहे, CM साहेबांनी 9,007 कोटी रुपयाचं सिवेजसाठी दक्षिण झोनसाठी तरतूद करून दिली आहे आणि दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं काम सुरू आहे. आणि त्याचप्रमाणे नागनदी पुनरुज्जीवनासाठी जे 2197 कोटीची तरतूद आहे. शहरामध्ये इतरही ठिकाणी नागनदीच्या सोबतच सिवेजच्या लाईन या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग होणार आहे. हा देखील एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटते. रस्त्यांचा व्याप वाढला आहे, रस्ते मोठ्या प्रमाणात होतात आहे. मोठे रस्ते, उड्डाण पुलं हे सगळं होत असताना अंतर्गत रस्तेसुद्धा बऱ्याच अधिक प्रमाणात सुरू आहे. आणि मग हे होत असताना नागपूर महानगरपालिकेमध्ये आपल्याकडे जी कर्मचाऱ्यांची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जी काही थोडी कमतरता आहे त्याचा अभ्यास करणार, त्याच्याविषयी विचार करू. पण त्यासोबत मानवविरहित स्वीपिंग मशीन समजा आपल्याला किती प्रमाणात घेता येऊ शकतात त्याचा देखील बजेटमध्ये तरतूद करून तो देखील एक विषय हाताळायचा आहे. पर्यावरणाचा विषय घेत असताना आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये बसेस आमच्या नेत्यांच्या सगळ्या म्हणजे हा उल्लेख केला पाहिजे. कारण माननीय गडकरी साहेबांच्या वारंवारच्या भाषणांमध्ये आपल्याला सर्वांना ते माहितीच आहे की बसेसचा जो विषय आहे इलेक्ट्रॉनिक बसेसचा तो निश्चितपणे त्या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन सुरू झालेला विषय आहे.
तर त्या बसेस आपल्या सुरू आहेत आणि त्याच्यामुळे 4000 लिटरपेक्षा जास्त डिझेलची बचत ही होतच आहे आणि त्याच्यामुळे शहराच्या हवेमध्ये 100 kg पर डे होत आहे का मॅडम 4000 लिटर पर डे आहे 4000 लिटर पर डे. त्याच्यामुळे 1000 साधारणतः पार्टिकल्स जे तयार होतील हवेमध्ये तर ते कमी करण्याचा कमी झाल्याचा रिपोर्ट महानगरपालिकेचाच तो रिपोर्ट आहे. तर त्याच्यामुळे पर्यावरण चांगलं राहण्याला मदत होणार आहे. दर दिवशी 250 किलोग्रामपेक्षा जास्त कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण देखील याच्यामुळे कमी होत आहे. हा देखील रिपोर्ट ऑफिशियल आहे, महानगरपालिकेचा आहे. हे देखील काम आज महानगरपालिका करते आहे. मियावाकी म्हणून जी पद्धत एक शहरामध्ये आपण काही ठिकाणी राबवली आहे. माझं व्यक्तिशः त्या ठिकाणी जाणं झालं नसलं तरी निश्चित ताबडतोब म्हणजे अगदी खूप नजीक लवकरच्या काळात मी त्या ठिकाणी भेट करणार आहे. पण मी माहिती घेतली असता मला कळालं की 1.5 लाख झाडं त्या माध्यमातून आपल्या इथे त्याचं झाडांचं प्रमाण वाढलं आहे. तर ही जर पद्धत अशी चांगली असेल तर निश्चितपणे 1.5-2 लाख झाडं आणखी पुढील 5 वर्षात वाढवण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करण्याचं हे देखील ठरवलेलं आहे. आत्ता शहरामध्ये 205 उद्यानं आहे असं ऑफिशियल कळते. अनेक उद्यानांमध्ये आपण महानगरपालिकेच्या तर्फे काही ठिकाणी नागपूर सुधार प्रदेशच्या तर्फे त्या उद्यानांची व्यवस्था पाहतो. त्या आणि इतर अनेक उद्यानांमध्ये NGOच्या मार्फत जे आपले इंडस्ट्रियलिस्ट असतील त्यांच्यामार्फत त्यांची मदत घेऊन त्या उद्यानांची देखभाल दुरुस्ती हे करण्याचा देखील मानस आहे. शिवाय समजा असं म्हणाल की मग त्यातनंच करायचं आहे तर मग आपलं काय तर नाही, महानगरपालिकेच्या बजेटमध्ये सुद्धा या गोष्टीची तरतूद निश्चितपणे करावी लागणार आहे. ती आतापर्यंतही होत आली, पुढेही होत राहणार आहे. इलेक्शन झाल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर साधारण एक अंदाज म्हणजे महापौर होईल या अर्थाचा जेव्हा वाटलं तेव्हा काही प्रश्न माझ्यासमोर आपल्याकडून आले आणि त्याच्यामध्ये असं होतं की स्त्रियांच्या साठी सुलभ शौचालयाचा विषय शहरात फार चिंतेचा आहे. तो चिंतेचा जरी असला, निश्चित चिंतेचा आहे, पण महानगरपालिकेने काही केलं नाही असं नाही आहे. महानगरपालिकेमध्ये शहरात 58 सुलभ शौचालय सध्या स्थितीला आहे. 42 स्मार्ट टॉयलेट आहे आणि 100 टॉयलेट आहे. मला याची जाणीव आहे की हे इतके असले तरीसुद्धा एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि एवढ्या मोठ्या शहरात या सर्वच प्रसाधनगृहांची वाढ करणं अतिशय गरजेचं आहे. त्या दृष्टीने निश्चित प्रयत्न करणार आहे, तरतूदही करणार आहे. महिलांच्या सुरक्षाविषयक संदर्भाने काही विचारपूस जेव्हा झाली तेव्हा हे सांगितलं पाहिजे की 300 बसेस आपल्या इथे ज्या संकल्पित आहे त्याच्यापैकी 230 आहे आणि 6 पिंक बसेस आपल्या इथे आहे ज्या महिलांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीनेच त्याची रचना झालेली आहे. या बसेसमध्ये CCTV कॅमेरे आहे. या बसेसमध्ये पॅनिक बटनची व्यवस्था आहे. त्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा आपण महानगरपालिका म्हणून पाऊल उचललेलं आहे आणि पुढीलही पुढल्या काळामध्ये देखील अधिक ताकदीने हा प्रयत्न आपण ह्या बसेस वाढवण्याचा देखील ह्या बसेस देखील वाढवू. आणखी याच्यात काय आपल्याला अधिक महिलांच्या सुरक्षिततेसाठी करता येईल हे सुद्धा प्रशासनासोबत आणि आपल्यामार्फत आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ तुमच्यामार्फत अनेक सगळ्या सूचना येणार आहे. हे सगळे मिळून आपण निश्चितपणे करणार आहे. महिलांसाठी जसं म्हटलं की तर पूर्वीच महानगरपालिकेच्या मार्फत चालू आहे की उद्योजिका मेळावा आपल्याला माहिती आहे. अर्चनाताई डेहनकर होत्या आपल्या महापौर. आत्ता अगदी रिसेंटली रेशीमबागमध्ये उद्योजिका मेळावा झाला. माननीय CM साहेब आणि गडकरी साहेब म्हणजे हा उद्योजिका मेळावा अतिशय उत्तम MSME तर्फे मार्फत अनेक स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम राबवले जातात. त्याचा आणि महानगरपालिकेची सांगड घालून देखील आपल्या बचत गटाच्या महिलांना
आपल्या एकत्रित असणाऱ्या कुठल्या ज्या प्रकारे समूहाने एकत्र होत असतील महिला त्या महिलांना स्किल त्यांचं डेव्हलपमेंट होईल आणि आर्थिक स्वावलंबन होऊ शकेल या अर्थाने देखील प्रयत्न करायचा आहे. एक नंदाताई जिचकार आपल्या महापौरांच्या त्यांच्या काळामध्ये जिजाऊ उद्योग संकुलाचा एक प्रोजेक्ट होता, तो देखील पूर्णत्वास आहे असं कळते. माझं अजून वैयक्तिक जाणं त्या ठिकाणी व्हायचं असलं तरीसुद्धा महिलांना मार्केटिंगचा अनुभव यावा आणि त्यांना हक्काचं मार्केटिंगसाठीचं स्थान मिळावं, हा त्याच्यामागचा जो उद्देश आहे तो निश्चितपणे आपण पुढे नेणार आहे. महिलांच्या आरोग्याच्या विषयाने कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घ्यायचे, ते जे सुरू आहे आधी सुरू आहे त्याचं प्रमाण वाढवायचं आहे. UPHC जे सेंटर आहे ते वाढवणं, ते देखील त्याच्यामागचा एक हेतू आहे, तेही करायचं आहे. मी महिला आयोगात काम करत असताना मला ज्या काही 2-4 म्हणजे ज्या काही गोष्टी कळल्या त्याच्यामधली एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली की जरा बेवारस असं म्हणू शकतो अशा ज्या महिला आहे ज्या रात्री शहरात कुठेतरी अवेळी फिरतात, त्यांना निवाऱ्याची व्यवस्था होत नाही, तर त्यांच्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था, विशेष निवाऱ्याची व्यवस्था ही महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे. सरकारकडे ह्या गोष्टीची पूर्वीच तरतूद आहे, तिच्यामध्ये देखील सांगड घालून ही व्यवस्था महिलांसाठी करावी असं वाटतंय. एक जिमचं प्रचलन, म्हणजे त्याला प्रचलन असं म्हणू नाही, ती आत्ता गरज आहे. आणि खरं म्हणजे पुरुष आणि महिलासुद्धा जिममध्ये स्वतंत्ररित्या जातात, आपल्या आरोग्यासाठी बळकटी व्हावी आरोग्याची म्हणून काम करतात. माझ्या मनात असा मानस आहे की किमान 6 विधानसभा ज्या आपले क्षेत्र आहे तिथे महिलांसाठी जिमची किमान एका विधानसभेत एक अशी सुरुवात, आणि मग ते वाढत जाणार आहे निश्चित, कारण जे जे चांगलं असेल ते पुढे वाढत जातं. तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी अशा प्रकारची जिमची व्यवस्था एका विधानसभा क्षेत्रात किमान एक ही पण एक व्यवस्था करायची आहे. त्याच्या माध्यमातून होणार असं आहे की त्यांचं आरोग्य राखलं जाईलच, पण बळकट असणाऱ्या तरुणींच्या माध्यमातून त्यांना सगळ्या प्रकारच्या ज्या खेळात आवड असेल त्या खेळामध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे बळकट शरीर असेल ही त्याच्यामागची भावना आहे. आपल्याला माहिती आहे की साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून भांडेवाडीमध्ये महानगरपालिकेने दिलेल्या जागेवर काम सुरू आहे. त्याही ठिकाणी क्रीडा क्षेत्रातल्या कामासाठी त्याचा उपयोग होणार आहे. महानगरपालिकेमधून तरुणांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. सक्करदरा तलावाजवळ आपलं ताजबाग जे आहे, मोठा ताजबाग, सक्करदरा तलाव आणि मोठा ताजबाग याच्यामध्ये एक स्टेडियमचं काम खूप दिवसांपासनं रखडलेलं होतं आणि त्याही गोष्टीसाठी NITला सोबत घेऊन त्या ठिकाणी एक स्टेडियमची निर्मिती केली जात आहे. तर त्याही ठिकाणी युवकांसाठी लोकांसाठी चांगल्या प्रकारची खेळण्याची व्यवस्था, कारण आत्ता मैदानं तितक्या मोठ्या प्रमाणात मोकळेपणी खेळता येत नाही, त्यामुळे स्टेडियमच्या अंतर्गतच खेळाची नीट व्यवस्था करून त्या ठिकाणी खेळाची आवड आणि ती गरज भागवण्याचं काम देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून करायचं आहे. एक झोपडपट्टी धारकांसाठी पट्टे वाटपाचा विषय भारतीय जनता पक्षाने अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळला आहे. आमचे नेते माननीय दोन्ही नितीनजी गडकरी, देवेंद्र भाऊ आणि आमचे सगळे आमदारही, माननीय सत्तापेक्ष नेता, त्यांनी आपल्या भागामध्ये देखील झोपडपट्टी धारकांना मोठ्या प्रमाणात पट्टे वाटप केलं आहे. तर हा जो विषय आहे हा होतो आहे, रेग्युलर चालू आहे, पण त्याच्यात वैयक्तिकरित्या अधिक संवेदनशीलतेने लक्ष घालावं असंही माझ्या मनात आहे. एक गोष्ट आणखी आहे, त्या महिला आयोगामध्ये काम करताना पुष्कळ गोष्टी शिकायला देखील मिळाल्या. तर त्याच्यामध्ये आपल्या इथे खूप सारे लोकल मॉल आहे, बायका तिथे जातात, त्यांची खरेदी अमुक तमुक हे सगळं जे असतं, सुलभ शौचालय वगैरेचे जे विषय सुलभ किंवा या मॉलमध्ये स्त्रियांच्यासाठी शौचालयाचे विषय जसे महत्त्वाचे आहे, तसेच छोट्या बाळांच्या आईसुद्धा या ठिकाणी शॉपिंगसाठी जात असते आणि त्याच्यामुळे त्यांना नेहमीच बाळांना फिडिंग करायसाठी जी अडचण येते तर ती देखील अडचण ह्या सगळ्या मॉलला एक कंपल्शन त्या प्रकारचं द्यावं असं माझ्या मनात आहे. आणि त्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना सगळ्यांनी केली पाहिजे, तेवढी एक व्यवस्था सगळ्यांनी केली पाहिजे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून हा आदेश गेला पाहिजे हे देखील माझ्या मनात आहे. अशा काही निवडकच गोष्टी आपण, म्हणजे आता ही सुरुवातीची पहिली प्रेस आहे,
थोड्या गोष्टींची चर्चा केली आहे. सविस्तर चर्चा पुन्हा आपण निश्चितपणे करू. सविस्तर प्रेस घेईन. माझाही अभ्यास अजून सुरू देखील तसं म्हटलं तर झाला नाही, पण जे थोडं बहुत मला मागच्या काळात मी इथे काम केलं महानगरपालिकेत आणि जो काय माझा संपर्क आहे त्यातून मला जे थोडं बहुत माझ्याकडे माहिती आहे ते सगळं तुमच्याशी शेअर केलं. अधिक सगळं चांगलं करण्यासाठी निश्चित तुमची मदत लागणार आहे. तुम्ही मघाशी पण मी म्हटलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकांच्या सूचना मागवू. आम्ही असंही ठरवलं आहे की जनता दरबार आमचे सगळेच नेते घेतात. नगरसेवकांच्या माध्यमातूनही ते जर झालं म्हणजे ते करायचं आहे आणि त्यातून सूचना येतील ते सगळं मिळून आणि तुमच्याही सूचना असं सगळं मिळून चांगलं काम करण्याचा मानस आहे. नागपूर शहराला मघाशी म्हटलं तसं देशाच्या पटलावर एक चांगलं शहर म्हणून आपण सगळे मिळून करण्यासाठीचा प्रयत्न आहे. मॅडम